नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. बनावट सातबारा तयार करून त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून 2093 क्विंटल जास्तीच्या सोयाबीनचे पीक पेराची नोंदणी करत तब्बल 1,02,39,000 रुपये किमतीच्या सोयाबीनची विक्री करत राज्य सरकारला चुना लावल्याचा खळबळजनक प्रकार भोकरदन तालुक्यातील जाणेफळ गायकवाड या गावात उघडकीस आलाय. या प्रकरणी जालन्याचे प्रभारी जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांच्या फिर्यादीवरून पारत पोलिसांनी वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या संचालक मंडळातील संचालक आणि व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. त्यामध्ये भागवत सुदाम दौंड, सुनील शिवाजी शिंदे, अनिल शिवाजी घुले, सुरेश कैलास सोनवणे, रमेश ठकुबा गायकवाड, कृष्णा साईनाथ गायकवाड, गोपीनाथ कौतिक दौंड, सचिन भगवान दौंड, कृष्णा सुभाष कानवेकर सर्व राहणार जाणेफळ गायकवाड भोकरदन, पवन वाघ पूर्ण नाव माहीत नाही, राहणार वरुड भोकरदन, पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक SD माने हे पुढील तपास करीत आहे. स्टेशन पारत तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक 21/6/2025 रोजी विजय उत्तमराव राठोड वय 44 वर्ष, व्यवसाय नोकरी, जिल्हा पणन अधिकारी जालना राहणार जमुनगर यांनी तक्रार दिली की वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित जाणेफळ गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा जालना या संस्थेचे अध्यक्ष व संचालक तसेच खाजगी व्यापारी यांनी संगनमत करून तांत्रिक पद्धतीने सातबारा तयार करून त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून अंदाजे 2093 क्विंटल जातीच्या सोयाबीन याची पीक पेराची नोंदणी करून रुपये 1,02,38,956 रुपयाची विक्री करून शासनाची दिशाभूल करून ठगवणूक करण्याच्या उद्देशाने सातबाऱ्याचे बनावटी करून व स्वतःच्या फायद्यासाठी बनावट मूल्यवान कागदपत्रे व खोटे बनावट सातबारा असल्याचे माहीत असून सुद्धा ते खरा म्हणून वापरून शासनाची फसवणूक केल्याबाबत फिर्याद आल्यावरून पोलीस स्टेशन पारद येथे 158/2025 कलम 318(4), 336(2), 336(3), 338, 340(2), 3/5 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत. पुढील तपास करून आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.